नमस्कार मित्रांनो, मोर इन्फो मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, आज आपण नवी मुंबई आयुक्तालय पोलीस शिपाई हा प्रश्नसंच पाहणार आहोत. प्रश्नसंच पाहत असताना तुम्हाला कोणत्या क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर तुम्ही ते 4 ते 5 सेकंदमध्ये कमेंट्स करून सांगू शकता व आपले रिव्हिजन करू शकता. तसेच आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर त्यांनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून त्यांच्या इथपर्यंत आपल्या व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचतील. प्रश्न क्रमांक 1. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? ऑप्शन 1 रेने देकार्त, 2 कार्ल मार्क्स, 3 जॉर्ज हेगल, 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कार्ल मार्क्स. प्रश्न क्रमांक 2. भारतीय राज्यघटनेप्रमाणे पुढीलपैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये येत नाही? ऑप्शन 1 पोलीस, 2 परराष्ट्र व्यवहार, 3 सार्वजनिक आरोग्य, 4 शेती. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 परराष्ट्र व्यवहार. प्रश्न क्रमांक 3. भारतीय राज्यघटनेच्या कलम डॅश डॅश अन्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते? ऑप्शन 1 352, 2 356, 3 360, 4 370. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 360. प्रश्न क्रमांक 4. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? ऑप्शन 1 कॅप्टन अमरिंदर सिंग, 2 श्री अजित डोवाल, 3 के विजय कुमार, 4 श्री अमित शहा. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 श्री अजित डोवाल. प्रश्न क्रमांक 5. भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? ऑप्शन 1 श्री DY चंद्रचूड, 2 श्री धर्माधिकारी, 3 श्री राजेश पाटील, 4 श्री YV चंद्रचूड. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 श्री DY चंद्रचूड. प्रश्न क्रमांक 6. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? ऑप्शन 1 7 जून, 2 6 जून, 3 5 जून, 4 8 जून. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 5 जून. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? ऑप्शन 1 श्री एकनाथ शिंदे, 2 श्री सुधीर मुनगंटीवार, 3 श्री देवेंद्र फडणवीस, 3 श्री शंभूराज देसाई. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 श्री देवेंद्र फडणवीस. प्रश्न क्रमांक 8. वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 आर्थिक धोरण, 2 हरित क्रांती, 3 धवल क्रांती, 4 शैक्षणिक धोरण. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 धवल क्रांती. प्रश्न क्रमांक 9. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म कधी झाला? ऑप्शन 1 11 एप्रिल 1827, 2 11 एप्रिल 1837, 3 17 एप्रिल 1852, 4 22 एप्रिल 1836. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 11 एप्रिल 1827. प्रश्न क्रमांक 10. भारताचे उपराष्ट्रपती हे डॅश डॅशचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? 1 लोकसभा, 2 विधानसभा, 3 विधान परिषद, 4 राज्यसभा. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राज्यसभा. प्रश्न क्रमांक 11. स्कर्व हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? ऑप्शन 1 अ जीवनसत्व, 2 ब जीवनसत्व, 3 क जीवनसत्व, 4 ड जीवनसत्व. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 क जीवनसत्व. प्रश्न क्रमांक 12. पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद टिंबटिंब दर्जाचे आहे? ऑप्शन 1 विशेष पोलीस महानिरीक्षक, 2 पोलीस महासंचालक, 3 पोलीस उपमहानिरीक्षक, 4 अप्पर पोलीस महासंचालक. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अप्पर पोलीस महासंचालक. प्रश्न क्रमांक 13. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन 1 1949, 2 1947, 3 1950, 4 1935. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1935. प्रश्न क्रमांक 14. संत गाडगे महाराज यांचे मूळ नाव काय आहे? ऑप्शन 1 डेबूजी बंडूजी इंगळे, 2 माणिकराव बंडूजी इंगळे, 3 डेबूजी झिंगराज जानोरकर, 3 माणिकराव डेबूजी घाडगे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डेबूजी झिंगराज जानोरकर. प्रश्न क्रमांक 15. कर्नाला पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन 1 ठाणे, 2 पालघर, 3 रायगड, 4 सुरत. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रायगड. प्रश्न क्रमांक 16. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एकूण किती पोलीस स्टेशन आहेत? ऑप्शन 1 17, 2 16, 3 27, 4 20.
उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 20. प्रश्न क्रमांक 17. नर्मदा आणि तापी या नद्या टिंबटिंब आहेत. ऑप्शन 1 पूर्व वाहिनी, 2 पश्चिम वाहिनी, 3 दक्षिण वाहिनी, 4 उत्तर वाहिनी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम वाहिनी. प्रश्न क्रमांक 18. ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यामधील पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले? ऑप्शन 1 23 जून 1757, 2 23 जून 1758, 3 23 जून 1768, 4 23 जून 1755. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 23 जून 1757. प्रश्न क्रमांक 19. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? ऑप्शन 1 अनाथ आश्रम शिक्षण संस्था, 2 आर्य समाज, 3 रयत शिक्षण संस्था, 4 विवेकानंद शिक्षण संस्था. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रयत शिक्षण संस्था. प्रश्न क्रमांक 20. फ्लेमिंगो अभयारण्य कोठे आहे? ऑप्शन 1 तेरेखोल खाडी, 2 ठाणे खाडी, 3 भरतपूर, 4 कान्हा. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ठाणे खाडी. प्रश्न क्रमांक 21. साल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन 1 नाशिक, 2 पुणे, 3 अहमदनगर, 4 कोल्हापूर. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नाशिक. प्रश्न क्रमांक 22. कृष्णा पंचगंगा नद्यांचा संगम कोठे आहे? ऑप्शन 1 कराड, 2 पुणे, 3 माहुली, 4 नरसोबाची वाडी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नरसोबाची वाडी. प्रश्न क्रमांक 23. दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले? ऑप्शन 1 लोकमान्य टिळक, 2 महात्मा गांधी, 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 4 बाळशास्त्री जांभेकर. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न क्रमांक 24. समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात? ऑप्शन 1 वर्णलेखन तंत्रज्ञान, 2 सोनार तंत्रज्ञान, 3 निष्कर्षण तंत्रज्ञान, 4 अपवर्तनांक मापी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सोनार तंत्रज्ञान. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? ऑप्शन 1 श्री शिवानंदन, 2 श्री रजनीश शेठ, 3 श्री अनामी रॉय, 4 श्री संजीव दयाळ. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 श्री रजनीश शेठ. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जवळजवळ 25 प्रश्न कव्हर केले आहेत. तर या प्रश्नामधील तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे येत होती कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आणि पोलीस भरती रिलेटेड नवीन अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओ लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.